नमस्कार. आजच्या व्हिडिओ बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 3.5 मधला प्रश्न क्रमांक 11वा काय दिलाय. m-5 हा m चा 21वा घात वजा 1 व m चा 22वा घात वजा 1 या बहुपदींचा अवयव आहे का ते दाखवा. ओके, म्हणजे हे गणित आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. ओके, हा प्रश्न 11वा आहे. m-1 हा हे दोन्ही बहुपदीचा अवयव आहे की नाही आपल्याला दाखवायचं आहे, ते पण अवयव पद्धतीने. तर इकडे आपल्याला नेहमीसारखं काय लिहावं लागेल, पी ऑफ एक्स बरोबर सर्वप्रथम आपण पहिलं गणित घेऊया, पहिली बहुपदी घ्या m चा 21वा घात वजा 1. ओके, आता इथे भाजक काय येणार आहे हे बघा, कशाने भागायचं आहे, m-1 ने भागायचं आहे. भाजक बरोबर m-1 लिहायचं आहे. आता वजा 1 आहे म्हणजे आपल्याला भागायचं कशाने, m बरोबर अधिक 1 ने भागायचं आहे, म्हणजे mच्या ठिकाणी आपल्याला अधिक 1 घ्यायचं आहे. ओके, तर बहुपदीमध्ये आपण 1 घेऊया. 1 चा 21वा घात वजा 1. ओके, आता 1 चा 21वा घात 1 धन आहे, त्याच्यामुळे 21वा घात सुद्धा धनच असणार आहे, म्हणजे एकच येणार आहे. 1 वजा 1 बरोबर किती, 0 आलं. ओके, आता अवयव सिद्धांतानुसार 0 आलं तर m चा 21वा घात वजा 1 चा m वजा 1 हा अवयव आहे हे सिद्ध होते. ओके, म्हणजे आपल्याला शेवटचं वाक्य लिहायचं आहे की हे बघा, m-1 हा बहुपदी m चा 21वा घात वजा 1 चा अवयव आहे. अवयव का आहे, कारण तर बाकी 0 आले म्हणून. आता m चा 21वा घात वजा 1 सारखा आपल्याला सेम m चा 22वा घात वजा 1 हे गणित सोडवायचं आहे. इथे p ऑफ x घेतलं, इथे q ऑफ x पण घेऊ शकतो, इथे q ऑफ x घेऊया. बरोबर, m चा 22वा घात वजा 1. ओके, आता इथे पण भाजक सेम तेच दिलं आहे, m-1. आता वजा 1 आहे, त्याच्यामुळे आपल्याला अधिक 1 ने भागायचं आहे. ओके, m बरोबर अधिक 1. आता पण तीच किंमत आपण हे बघा, q ऑफ 1 येणार आहे. पीची सवय लागली ना म्हणून पी लिहितो आहे फक्त. आता 1 चा 22वा घात mच्या ठिकाणी आपण 1 भरलं आहे. ओके, आता 1 चा 22वा घात पण किती येणार आहे, 1च येणार आहे, कारण इथे धन आहे म्हणून. ओके, 1 वजा 1 बरोबर 0. आता याचं पण उत्तर किती आलं आहे, 0 आलं आहे, म्हणजे 1 चा 22वा घात वजा 1 या बहुपदीसुद्धा हा अवयव आहे m-1. ओके, हा बघा, हा. त्यामुळे जसं इकडे आपण वाक्य लिहिलं तसं इथे खाली पण लिहायचं आहे, m-1 हा बहुपदी m चा 22वा घात वजा 1 चा अवयव आहे. तर का, कारण बरोबर 0 आला आहे म्हणून. ओके, इथे बरोबर 1 किंवा 2 उत्तर आलं असतं तर अवयव नसला असता. ओके, पण 0 असल्यामुळे या बहुपदीचा अवयव आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 12 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.